विधान भवनाच्या आवारातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा सोलापुरातील उद्धव सेनेच्या वतीने कॅन्टीन केसरी किताब देऊन उपरोधिक सत्कार करून आंदोलन करण्यात आले। सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांचं विडंबन केलेलं पोस्टर देखील फडकवलं। विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा अळ्या किडे निघतात त्यावेळी संजय गायकवाड यांना का राग येत नाही किंवा ते संबंधित मंत्र्याला का मारत नाही असा प्रश्न देखील शिवसैनिकांनी विचारलाय। या प्रसंगी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देखील दिल्या। विधान भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल बनियनवर जाऊन मारामारी केली, त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। याचा गुन्हा अदखलपात्र म्हणून दाखल झालेला आहे। आम्हाला वाटतं की त्याला खरं तर मृत्यूस कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता। आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला जातो त्या आहारामध्ये अळ्या येतात, किडे येतात, सडलेलं धान्य असतंय। त्या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही, ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे। आणि अशा आमदाराला राज्यपालांनी बडतर्फ करावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे। आपण आंदोलन केलंय, कशा पद्धतीचं आंदोलन? आज आंदोलन अशा पद्धतीने केलंय की या मूर्ख आमदाराला कॅन्टीन केसरी म्हणून किताब आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या महामूर्ख माणसांना कॅन्टीनमधल्या लोकांनाच मारायसाठी याचा जन्म झालेला आहे की काय असं आम्हाला वाटतं। परंतु त्याला कॅन्टीन केसरी ही बहुमान आम्ही दिलेला आहे। कॅन्टीन केसरी म्हणजे जो चड्डी बनियन गँग, जो मुंबईमध्ये चड्डी बनियन गँग आहे, जे मोबाईल चोरणारे आहेत, पैसे चोरणारे, गाड्या चोरणारे, अशा या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात फिरू तर देणार नाही। परंतु मिंदे गटामध्ये संजय गायकवाड असू द्या, सचिन शिरसाट असू द्या, तुम्ही बघतात सचिन शिरसाटचे व्हिडिओ, दारू पिऊन संजय शिरसाट, परंतु स्वतःच्या बेडरूममध्ये दारू पेत लाखोंचे पैसे घेऊन बसलेला आहे। परंतु ह्या सरकार ना खाऊंगा ना खाणं देऊंगा म्हणते, पण महाराष्ट्राचे सगळे अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी आहेत। कुठल्याही लोकांचं काम होत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत। आता भयानी मंडळासारखं पोषण आहारामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आळ्या आढळलेल्या आहेत। तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे? याला नाश्त्याचा तुकडा केला मिळाला नाही तो मारहाण करतो, पण महाराष्ट्रातल्या लहान मुलं असू द्या, दीनदलिताची मुलं असू द्या, ह्या लोकांनी काय केलं पाहिजे याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीव्र निषेध करतो।